पांढरा वाघ. पांढरे वाघ हे काळ्या पट्ट्यांसह पांढरे फर आणि निळे डोळे असलेले बंगाल वाघाचे दुर्मिळ प्रकार आहेत. ते भारतातील जंगलात राहतात आणि त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखले जातात. पांढरे वाघ अनेक संस्कृतींमध्ये शक्ती, धैर्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत. त्यांची पांढरी फर त्यांना त्यांच्या बर्फाच्छादित निवासस्थानात मिसळण्यास मदत करते. पांढऱ्या वाघांना काही वेळा त्यांच्या पांढऱ्या फरमुळे स्नो टायगर असेही म्हटले जाते. ते उत्कृष्ट शिकारी आहेत. पांढऱ्या वाघांना हरिण आणि रानडुकरांसारखे शिकार करण्यासाठी तीक्ष्ण दात आणि पंजे असतात. त्यांच्याकडे शक्तिशाली जबडे आहेत आणि जे हाडे चुरगळू शकतात. त्यांना वासाची तीव्र भावना आहे. तसेच उत्कृष्ट रात्रीची दृष्टी आहे जी त्यांना अंधारात शिकार करण्यास मदत करते. शिकाराचा पाठलाग करताना ते ताशी 60 किलोमीटर वेगाने धावू शकतात. ते अल्बिनो नाहीत. त्यांचा अद्वितीय रंग अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे आहे. पांढऱ्या वाघांना पोहायला आवडते आणि ते उत्तम गिर्यारोहक आहेत. पांढरे वाघ हे एकटे प्राणी आहेत. ते विण हंगाम वगळता एकटे राहणे पसंत करतात. हे वाघ गर्जना, गुरगुरणे, चफ यांच्याद्वारे एकमेकांशी संवाद साधतात. पांढरा वाघ हा सर्वात मोठ्या मांजरींपैकी एक आहे, ज्याचे वजन 227 किलोग्राम पर्यंत आहे. पांढऱ्या वाघांचे आयुष्य 10 ते 20 वर्षे जंगलात असते. बंदिवासात योग्य काळजी आणि पोषणामुळे ते जास्त काळ जगू शकतात. आई वाघ 2 ते 4 शावकांना जन्म देतात. पांढऱ्या वाघाची पिल्ले आंधळीत जन्माला येतात आणि संरक्षण आणि अन्नासाठी आईवर अवलंबून असतात. ते साधारण 6 महिन्यांचे झाल्यावर त्यांच्या आईसोबत शिकार करायला लागतात. पांढऱ्या वाघांमध्ये फेवमेलॅनिन नावाचे विशेष रंगद्रव्य असते, ज्यामुळे त्यांना त्यांची पांढरी फर मिळते. ते शिकारी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून परिसंस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अधिवास नष्ट होणे आणि शिकारीमुळे त्यांची लोकसंख्या कमी झाली आहे. असा हा पांढरा वाघ.